नमस्कार रसिक प्रेक्षक, आता आपल्यासमोर मी जी कथा घेऊन आलो त्या कथेचं नाव आहे नशीबवान. नामदेव तसा चांगला माणूस, कुठलंही व्यसन नाही, कुठलीही वाईट सवय नाही, कोणाबद्दल वाईट बोलणं नाही, कुणाला त्रास देणं नाही, पोटापुरती शेती आणि त्याचं कुटुंब यातच मन रमवणारा नामदेव एक समाधानी माणूस होता. खूप कमवण्याची लालसा नाही किंवा मेहनत करूनही मिळवता येत नाही अशी रडरड नाही. सदैव आनंदात आणि हसऱ्या चेहऱ्याचा नामदेव. पण त्याची बायको गंगी नवऱ्याच्या एका समाधान स्वभावाला त्रासलेली पराकोटीची महत्त्वाकांक्षी स्त्री, पण नवऱ्याच्या संत स्वभावासमोर सगळंच व्यर्थ होतं. त्यात मोठा मुलगा बबन आणि छोटी लक्ष्मी असं त्याचं सुखी कुटुंब होतं. त्याच गावात दिनकर भट नावाचा एक धूर्त, कपटी, पाताळयंत्री ब्राह्मण राहत होता. वर्णाने ब्राह्मण, पण कर्म सगळी अघोर कृत्य, देवाला सोडून शैतानाची आराधना करणारा, स्वतःला प्रकांड पंडित समजणारा, स्वतःचा निर्वंश झालेला पण दुसऱ्यांच्या सुखाला विरजण लावणे हा त्याचा आवडता उद्योग होता. तर आता चैत्र अमावस्या जवळ होती. मध्यरात्रीची वेळ होती. सगळं गाव शांत झोपलं होतं. दिनकर भट खाटेवर रावणासारखा आडवा पडला होता. त्याची घोर पूर्ण वाड्यात दुमदुमत होती. धाडकन दारावर एक दोराची लात पडली. दाराच्या खडखडाटाने दिनकर भट भूतासारखा उठून बसला. त्याने वाड्याच्या मुख्य दाराकडे धाव घेतली. त्याचा अंदाज खरा होता. त्याचा अघोरी विद्येचा गुरु विश्वंभर दारात जणू शैतान होऊन उभा होता. दिनकर हात जोडून गुरुच्या स्वागतासाठी दारात गेला, पण विश्वंभर कडाडला. दिनकर भटा, झोपलास काय? अरे चैत्र अवस 2 दिवसावर आली. वेशीवरचा येता बोकड मागतोय आणि तू मेल्यागत झोपलायस? चल उठ, त्याची आहुती दे, तो तुला सोन्याची काठी देईल. दिनकर, सोन्याची काठी? त्याचं काय होतंय? विश्वंभर, अरे येडा की खुळा तू. अरे ती नुसती काठी नसती या, ती इच्छा पूर्ण करणारी काठी असती या. आपण मागावं ते देती या. भटा, श्रीमंती येईल, पैशात लोळशील, विचार नका करूस. हौसला मध्यरात्रीला वेताळ राजाच्या नावानं बोकड बळगी दे, मालामाल होशील, मालामाल होशील. असं बडबडत विश्वंभर वाड्याबाहेर निघून गेला. आता दिनकर भटानं ठरवलं की वेताळाला अमावस्याला बोकड द्यायचा आणि सोन्याची काठी मिळवायची. मग त्या काठीच्या जीवावर शैतानाची पिलावळ गावाच्या डोक्यावर नाचवायची आणि भरलेलं गाव उद्ध्वस्त करायचं. दिनकरच्या विषारी डोक्याने उभ्या उभ्याच गावाचा नायनाट करण्याची दिशा आखली. दिनकरने बाजारातून बोकड आणला. आता तो अमावास्येच्या रात्रीची वाट पाहत होता. ती रात्र आली. आज नामदेव शहरातून घरी परतत होता. बरोबर मुलांसाठी आणलेली शहरातली मिठाई होती. काम पार पाडून येता येता त्याची शेवटची एसटी चुकली आणि बिचाऱ्या नामदेवाला पायीच गावापर्यंत पायपीट करावी लागणार होती. आता मध्यरात्र होत आली होती. इकडे दिनकर भट गावात सामसूम होताच बोकडाला घेऊन वेशीकडे निघाला. किरीट काळोखात, त्यात अमावस्येची रात्र, वातावरण अजूनच भयग्रस्त वाटत होतं. म्हणता म्हणता दिनकर भट गावाच्या वेशीवर येऊन पोचला. त्याने निश्चित अशी बळीसाठी सोयीस्कर जागा निवडली. योग्य अधिष्ठानमधून वेताळाचे आवाहन केले. जवळच्या हत्याराने बोकडाचे बलिदान केले. बोकडाचे रक्त जमिनीवर सांडताच ढगांचा गडगडाट झाला, विजांचा कडकडाट झाला. अवकाळी तुफानी पावसाळा सपाटाने सुरुवात झाली.
दिनकर भट ज्या प्रकाराने गोंधळून गेला त्याची भीतीने गाळणच उडाली. आपल्या अधिष्ठानात काहीतरी भयंकर चूक घडली आणि त्याचे हे भयानक पडसाद आहेत असा दिनकर भटाला घोर समज झाला. आता जीवावर बेतण्याआधी पसार व्हावे असं ठरवून सरळ त्याने घराकडे धाव घेतली. नामदेवचे गाव आता जवळ आले होते. तो गावाच्या दिशेने चालत चालला होता. तो गावाच्या वेशीवर आला आणि जोराचा पाऊस आला. विजा कडाडू लागल्या. सोसाट्याचा वारा सुटला. नामदेव एका झाडाच्या आडोशाला थांबला. विक्राळ रूप धारण केलेल्या पावसाने तासभर थैमान घातले. मग आपोआपच पाऊस शांत झाला. नामदेवने भिजलेल्या अंगानेच सावरत सावरत परत पुढे चालायला सुरुवात केली. अचानक त्याला मागून हाक ऐकू आली, नामदेव, अरे नामदेव. सुरुवातीला नामदेवला वाटलं आपल्याला भास होत आहे म्हणून त्याने दुर्लक्ष केले. पण पुन्हा त्याच हाकेने त्याला हटकले. नामदेवाने मागे होऊन पाहिले. एक भरदार शरीरयष्टीचा, पुरजोर उंचीचा, डोक्यावर फेटा, अंगावर पांढरा सदरा, कमरेला पूर्ण धोतर, पायात करकरणाऱ्या वाहना आणि हातात सोनेरी काठी असा त्याचा पेहराव होता. नामदेव कुतूहलाने त्या गृहस्थाजवळ गेला. नामदेव, बाबा, तुम्हाला माझं नाव कसं ठाऊक? कोण तुम्ही? त्यावर तो गृहस्थ ढगांच्या गडगडासारखा हसला आणि म्हणाला, हा 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 हा, मी तर तुझ्या आज्या पंजाला पण ओळखतो. तुला का नाही ओळखणार? हा गृहस्थ जवळपासच्या गावचा जुना कोणतरी गावकर असावा असं मनात ठरवून नामदेव पुढे बोलू लागला. बरं बरं बाबा, बोला, काय मदत करू तुमची? तो माणूस बोलू लागला. नामदेवा, ज्यानं मला इथं कामासाठी अवतान धाडलं तोच पाठीला पाय लावून पसार झाला. पण तुझी भेट झाली. नामदेव हसत मुखाने, बाबा, तुम्हाला काय हवं असेल ते निसकोन सांगा. तो माणूस, नामदेवा, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला देशील? नामदेवाने लगेच आपल्या जवळ मिठाईची पिशवी पुढे केली. नामदेव, बाबा, आता या एवढ्या रात्री तुमची भूक भागवायला माझ्याजवळ दुसरं काही नाही, पण ही मिठाई आहे, ती घ्या आणि तोंड गोड करा. त्या माणसाने ती मिठाई हाती घेतली. अरे, पण ही तू तुझ्या मुलांसाठी घेतलीस ना? नामदेव, त्याचं काय, तुम्ही खाल्लीत तर मला खूप बरं वाटेल. आता तुमची भूक जास्त महत्त्वाची आहे. घ्या बाबा, मला बरं वाटेल, खा. असं म्हणत त्यांनी त्या माणसाला आग्रह केला. तो माणूस, जशी तुझी मर्जी, असं म्हणून ती सगळी मिठाई क्षणात संपवली. त्याला खाताना पाहून नामदेवाच्या चेहऱ्यावर कुणाची तरी भूक भागवल्याचे समाधान होते. त्या माणसाने आपलं खाऊन होताच हसतमुखाने आपली सोन्याची काठी नामदेवाला देत म्हटलं, घे नामदेवा, तुझं बक्षीस. नामदेव, नको बाबा, बक्षीस कशाला? तुमची भूक भागवली हेच माझं बक्षीस. तो माणूस, अरे वेडा, ही सामान्य काठी नाही, ही सर्व इच्छा पूर्ण करणारी काठी आहे. हिच्याकडे जे मागशील ते मिळेल, जसं बोलशील तसं होईल. ही काठी मिळवण्यासाठी तांत्रिक नरबळीसुद्धा देतात. पण मी तुझ्या समर्पणावर आणि मनाच्या साधेपणावर खुश झालो आहे. अरे, मी म्हणजे सामान्य मानव नाही, मी म्हणजे साक्षात वेताळ, भूतगणांचा स्वामी, महादेवांचा सेवक. आता मात्र नामदेव घाबरला. त्याने थरथरल्या हाताने ती काठी स्वीकारली आणि वेताळाला नमस्कार केला. वेताळ गरजला, जा नामदेवा, तुझं कल्याण हो. या काठीचा उपयोग सन्मार्गासाठी कर. आज तुझ्यावर महादेवांची कृपा झाली. आणि वेताळ अदृश्य झाला. त्या दिवसापासून नामदेवाचे नशीब पालटले. नामदेव सावकार झाला. सोन्याच्या काठीने नामदेवाला श्रीमंतीच्या शिखरावर बसवला. तर मित्रांनो, अशी होती ही आपली कथा. तर ही कथा आपल्याला आवडली असेल तिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या कथेत. तिथपर्यंत धन्यवाद.
धन्यवाद.